चला तर आज आपण कुरडईची भाजी कशी करतात ते दाखवते मी आज तुम्हाला. बनवू आपण. बघा मी 3-4 कुरड्या घेतल्या, 15-20 मिनटापूर्वी भिजत घातल्या होत्या. आता त्या खूप छान भिजल्या. आणि 2 मोठे कांदे घेतले, थोडा लसूण घेतला. चला आपण बनवून घेऊ आता कुरडईची भाजी. गॅस चालू केला, त्याच्यात तेल टाकलं. आता तेल गरम झालं आहे मस्त. आता कांदा टाकून घ्या आपण. कांदा चांगला परतून घेऊ. कांदा मस्त परतून घेऊ. थोडासा बघा कांदा असा चांगला गॅस फुल लावून परतून घेऊ. मला तेल कमी वाटतंय ना, मी थोडं तेल टाकू. आता थोडा ब्राऊन व्हायला लागला. थोडंसं लसूण टाकून घेऊ. बघा थोडंसं लसूण टाकलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या, म्हणजे छान लागतं ना. चला हे परतोवर आपण याच्यात जिरं टाकू. थोडं जिरं पण टाकायचं, छान लागते कांदा कुरडईची भाजी. चला कांदा चांगले ब्राऊन परतले गेले, ब्राऊन कलर आला आहे. आता टाकू आपण लाल मिरची पावडर. आपल्या तिखटनुसार बघा मी 1.5 चमचा टाकला. आता हळद टाकू आणि हे चांगले मिक्स करून घेऊ. कोथिंबीर बी असली ना टाकू शकतो, पण आता माझ्याजवळ कोथिंबीर संपली माझी म्हणून नाही टाकली. तुम्ही टाकू शकता. आता मस्त 2 मिनटं मसाला परतू दे आणि लगेच भिजलेल्या कुरड्या टाकून देऊ. पण खायला एवढी भारी लागते ना. तुम्ही जर अशी करून बघितली ना, तुमचे मुलं किंवा घरचे सगळेच म्हणते परत परत करून दे मला. खूपच छान लागते. आणि ही भाजी अशी पटकन होती, त्याच्यामुळं करायला पण सोपी आहे आणि सगळ्यांना आवडेल पण. चला तर आता मीठ टाकून घेऊ. मीठ टाकलं का परत एकदा परतून घेऊ. कुरडईच्या भाजीला शक्यतो तेल थोडं जास्त टाकायचं, म्हणजे ना छान लागतं. बघा चांगलं मिक्स करून 2-3 मिनटं याला कमी गॅसवर झाकून घेऊ. कमी गॅस करून थोडंसं आपण झाकून घेऊ. 5-10 मिनिटांनी बघू. बघा 15 मिनटं तयार झाली कांदा कुरडईची भाजी. तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या घरच्यांना किंवा लहान मुलांना तर खूपच आवडते. नक्की करून बघा. पण चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही लाईक करता पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब पण करत जा.